आज संडे असल्याने नाश्ता बाहेरून आला होता, त्यामुळे नाश्ता बनवायचं टेन्शन नव्हतं. पण बरेच कामं आज मला एक्स्ट्राचे करून घ्यायचे होते. आधी रवा भाजून घेतला. त्यानंतर कडधान्यांना छान असे मोड आलेले होते. त्यामुळे धुवून स्वच्छ करून मी ना छान व्यवस्थित स्टोअर करून ठेवला. आता प्रत्येक अल्टरनेटिव्ह आठवड्याला मी असे कडधान्य तयार करून ठेवते, जे की मला आठवड्याभर वापरता येतात. त्यानंतर मी इथे घेतले शेंगदाणे भाजण्यासाठी. आता आठवड्याभर पुरतील असे शेंगदाणे घेतले. त्यानंतर ते जोवर भाजताय तोपर्यंत इथे भरपूर असा लसूण निवडायला घेतला. आता जास्त निवडायची गरज नाही, फक्त एक्स्ट्राची आपल्याला साल बाहेर काढून घ्यायची आहे. व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्यायचं आणि पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित याला सुकून घ्यायचं आहे. जोवर माझे लसूण सुकताय तोवर इथे शेंगदाणे भाजून झाले होते. थोडेसे शेंगदाणे बाजूला काढले आणि त्यानंतर उरलेल्या सगळ्या शेंगदाण्यांची मी इथे छान असे कूट करून घेतलेलं आहे. जेणेकरून मला रोज रोज कूट करायची गरज येणार नाही. सुकवलेला लसूण घेतला, त्यात थोडंसं तेल मीठ घालून त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आणि लगेच एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली. आता आठवडाभर या पेस्टला काही होणार नाही. सायंकाळच्या वेळी भरपूर असा भाजीपाला मी आणलेला होता. लगेच तो निवडून घेतला. त्यात माझी तांदूळ अंधार असल्याने मला व्यवस्थित दिसलं नाही. अशा पद्धतीने खराब निघाली, जी की मला फेकून द्यावी लागली. आता मी इथे आठवडाभर पुरतील असे 10 ते 12 भाज्यांचे ऑप्शन तयार करून घेतलेले आहेत. जेणेकरून मला रोज-रोज विचार करायची गरज नाही. फक्त चूज करायचं कोणती भाजी करायची आहे म्हणून.